श्री अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते, ज्यांना प्रेमाने दादा असे संबोधले जाते. 3 दशकाहून अधिक राजकीय अनुभव असलेल्या श्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या पोर्टफोलिओसाठी काम केले आहे. जलसंपदा, ग्रामीण जमीन संरक्षण, विकास आणि ऊर्जा व नियोजन तसेच पुणे जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रात या न त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार. त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमातून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामे करून शहराचा कायापालट केला आहे. अजित पवार यांचे वडील श्री अनंतराव पवार हे शरद पवार यांचे बंधू. पवार कुटुंबातील सर्वच भावंडे उच्च शिक्षित आणि उच्च पदावर कार्यरत होते. त्या काळात उच्च शिक्षण घेऊनही चित्रपटाचे वेड असलेल्या अनंतरावांनी इतर ठिकाणी नोकरी केली. व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये नोकरी केली. त्यांच्या या निर्णयाला पवार कुटुंबाकडून प्रोत्साहनच देण्यात आले. बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले. शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली. 16 वर्ष ते त्या पदावर होते. 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार PV नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. अजित पवार त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 5 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1995 साली महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या युतीचे सरकार आले. त्यानंतर 1999 साली पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कारभार देण्यात आला. 2004 साली आघाडी सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. 2004 साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. 2014 पर्यंत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते. तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. सक्त वसुली संचालनालय ED या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार. त्यापूर्वीच अजित पवार यांनी 27 सप्टेंबर 2019 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.